नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण भाग 30 बघणार आहोत. सॉरींनी आज 2 चाकी काढली. ऊनही नव्हतं, मस्त पावसाळी वातावरण होतं, पण पाऊस येण्याची चिन्ह नव्हती. आणि रमणरावांनी आरशात पाहिलं की ती बाई तिच्या दारातून या दोघांनाच बघत होती. "ये सोनू, काय हो, ती बघ ना, काय भटकती आत्मा. कोण? अगं तीच ग, सकाळी सकाळी आपण उठलो की नाही ते बघायला आलेली आज तक न्यूज चॅनलची रिपोर्टर." सोनालीने चकित होऊन विचारलं, "कोण हो?" सोनालीच्या लक्षात येतच नव्हतं. कसं येणार? रमणराव कधी सरळ सरळ बोलतील तर लक्षात येईल ना. सारखं आपलं गोल गोल फिरवून बोलायचं ते, आणि मग समोरच्याला चक्कर आली की मग मुद्दा सांगायचे. नशीब आता इतकं करून मुद्द्यावर तरी येतात, नाहीतर सॉरी, कायम मुद्द्याचीच भाषा बोलणार. पण लग्न झालं की पुरुषाचा स्वभाव बदलतो, कारण त्याची बायको तिच्यासाठी पुरुष स्वभाव बदलतात. आधीसारखं स्वच्छंदी न जगता जबाबदारीने वागायला शिकतात. एकटा जीव सदाशिव असतो तेव्हा स्वतःचीही फिकीर नसते. बेफाम गाडी चालवणारा सुद्धा हळू गाडी चालवत असतो लग्न झाल्यावर, कारण त्याला रोज बायको आठवण करून देत असते ना की हळू गाडी चालवत जा. म्हणून नवरा स्वतःसाठी नाही, पण आपली घरी कोणीतरी आतुरतेने वाट पाहत आहे म्हणून त्याच्या वेगावर नियंत्रण येत आपोआप, आणि कितीतरी जुन्या सवयी सुटून नव्या सवयी लागतात. हीच तर नवरा बायकोच्या नात्यातील गंमत असते. पण यासाठी एकमेकांबद्दल मनात प्रेम असणं महत्त्वाचं आहे. आणि जिथे असं एकमेकांसाठी बदलणं होत नाही तिथे मनापासून प्रेम निर्माण झालेलंच नसतं, आणि मग नुसत्या एकमेकांच्या तक्रारी सुरू असतात. मग जोडीदाराचे चांगले गुण दिसण्याऐवजी वाईट गुणच जास्त दिसायला लागतात. आणि रमणही थोडा बदलला होता. तिला आवडत नाही म्हणून तो गुद्द्यावरून मुद्द्यावर आला होता, आणि तिला लवकर काही आठवत नव्हतं म्हणून म्हणाला, "तुझी मेमरी किती शॉर्ट आहे गा? का 2 दिवस चार्जिंग नाही म्हणून उतरली आहे बॅटरी तुझी?" आणि सोनाली खूप खूप हसायला लागली. "इश्य, काय हो तुम्ही पण. मग तू सकाळचं पण विसरलीस. नवरा तरी आहे ना लक्षात मॅडम? नीट बघा हा मला, नाहीतर जाल दुसऱ्याचा हात हातात घेऊन. हा माझाच नवरा आहे म्हणत गप्प बसावं. काही बोलता तुम्ही? जिभेला हाडच नाही तुमच्या. माझ्या कशाला? ते कोणाच्या जिभेला नसतं, पण सगळ्यांपेक्षा जास्त तुम्हीच बोलता. बरं ते हाडबीड मरू दे. अगं पण ती बघ ना, सकाळी आपण दोघं बाथरूममध्ये होतो तेव्हा आलेली आपली सख्खी शेजारीन." आणि सोनालीला हसू आलं. शेजारी पण सख्खे असतात, आजच कळलं हा मला. मग तिला आपली किती काळजी असते ना, म्हणून तर ती सारखी आपल्याकडे येते, आणि आताही ती आपल्याकडेच बघत आहे. सकाळी दार उघडलं नाही म्हणून राग आला वाटतं हिला. "हो ना, आलाच असणार. तुम्ही पण ना कधी कधी असं का करता असता माहीत नाही. तू माझी बायको आहेस का शत्रू? नेहमी तिचीच बाजू घेऊन काय बोलतेस बरं?" "राहू दे, नाही बोलणार. उगाच तिच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला का बोलू?" असं ती हसत म्हणाली. मग तो म्हणाला, "तिने तुला टोमणे मारले ना, मग आता तिला मी आयुष्यभर असंच बोलणार. आणि मी तिला आमंत्रण देतो का? ये बाई माझ्या घरी आणि खा माझे टोमणे. तीच येते ना न चुकता. मला तर ती डोळ्यासमोरही नको असते. तिला स्वाभिमान नावाची चीज माहीतच नाही. बाईनं कसं आपल्याच घरी रमावं ते सोडूनही भलत्याच चौकशा करत फिरते." आणि सोनाली हसत हसत म्हणाली, "कशी रमेल ती? तिच्या संसारात त्यांच्यासाठी नवरा पुरुष हवाना." आणि सोनाली खूप मोठ्याने हसायला लागली. आणि रमण पण हसत म्हणाला, अगं काय बोलतेस तू हे? आता कोण चावटपणा करतंय हा? आणि तो पुरुष नसता तर तिला मूल झालं असतं का? जाऊ दे ना. तिला नावं ठेवता ठेवता आपणच दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला लागलो की. हे मात्र बरोबर आहे हा तुझं. पण मला काय वाटतं, बहुतेकीला काहीच काम नसतं काय की नाही, पण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, हे काय साधं काम आहे का? डिटेक्टिव्हगिरी हे पण खूप मोठं काम असतं बाबा." असा तो पुटपुटला, आणि दोघेही हसत होते. आता ती इतकं मन लावून पाहतच आहे तर मग काय तिला जळवण्याची संधी सोडताल का रमणराव? ती त्याला घट्ट पकडून बसली. पण
रमणरावाचं समाधान होईना. सोनू अजून चिकटून बसा, नाहीतर पडशील. आधीच उशीर झालाय, त्यामुळे मी गाडी फास्ट चालवणार आहे. सॉरीची गाडी कधी हळू असते कुणास ठाऊक. आलो म्हणाले की दारात हजर असतात. मग ती अजून त्याला बिलगून बसली. तो असं का करत होता हे तिला समजत होतं, पण तीही खोडकरपणा करायला शिकली होती. वाण नाही, पण गुण लागणारच ना नवऱ्याचा. ती त्याला बिलगून बसली. मग तो म्हणाला, हा अजून नीट बस. मग ती अजून त्याचा खांदा पकडून बसली. नाही ग सोनू, अजून नीट बस. आता ती गालात हसत होती. मग ती त्याला घट्ट चिकटून बसली. दोन्ही हाताने त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. तिच्या पूर्ण छातीचा स्पर्श त्याच्या पाठीला होत होता आणि त्याच्या कानाचा हळू चावा घेत म्हणाली, रमणराव आता बास का पुढून येऊन बसू तुमच्याकडे तोंड करून, मग तुम्हाला मी नीट बसल्यासारखी वाटेल. आणि तो गालात गोड हसला आणि म्हणाला, मला तर बरंच आहे की मलाही थंडी वाजणार नाही. चल येतेस तर ये. निर्लज्ज झालेत नुसते. चला गुपचूप, असं ती हसत हसत म्हणाली. आणि त्याने गाडीच्या आरशात त्या बाईकडे पाहिले आणि म्हणाला, आता जळून जळून कोळसाच होईल बहुतेक हिचा. आणि त्याने गाडी सुरू केली. मग मज्जा मस्ती करत दोघे इच्छित स्थळी पोहोचले. तिच्या काही मैत्रिणीही आल्या होत्या. त्यांच्यात ती मिसळली. तो मात्र हॉलमध्ये एका खुर्चीवर बसून होता. थोडा मोबाईल बघत इकडे तिकडे बघत होता. ती मात्र मैत्रिणीच्या घोळक्यात रमली होती. छान आठवणींना उजाळा देत होत्या सगळ्या जणी. काही जणींची लग्न झाली होती, काही जणी रिलेशनशिपमध्ये आहोत असं अभिमानाने सांगत होत्या. आणि इतक्यात एक मोठी कार आली आणि त्यातून एक मुलगी उतरली. अतिशय मॉडर्न होती ती. डोळ्याला गॉगल होता. तिच्या उंच सँडल, स्लीवलेस आणि बॅकलेस ब्लाऊज आणि झिरझिरीत साडी घातली होती तिने. आणि ती तिरकी वेडीवाकडी पावले टाकत आत आली. रमणने एक कटाक्ष बाहेर टाकला आणि तिचा तोरा लांबूनच बघून एक दीर्घ श्वास सोडत, बापरे अवघड आहे असं म्हणून पुन्हा मोबाईल बघू लागला. ती आता आत आली आणि तिचे लक्ष इतकी माणसं असूनही रुबाबदार तेजस्वी डोळे असलेला सुंदर हँडसम रमणकडे गेलं. त्यानं आज ब्लू रंगाचा शर्ट घातला होता आणि तो खूप खुलून दिसत होता त्याला. आणि ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. हाय हँडसम, ओळखलंस असं त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. आणि त्याने चमकून वर पाहिलं. रमण तिला ओळखणार नाही असं होणारच नाही. त्याने लगेच ओळखलं की ती कोण आहे. ती शर्मिष्ठा होती. सोनालीच्याच क्लासमध्ये होती. तो प्रीतीला सोडायला आला की सोनालीसाठी गेटवर थांबायचा आणि तिच्यासोबत ही सुद्धा असायची. त्याची नजर सोनालीकडे आणि हिची नजर त्याच्याकडे. आधीच तिचं 1-2 मुलांसोबत अफेअर होतं हे कळायला रमणला जास्त वेळ लागला नाही. आणि तिने प्रीतीच्या मागे लागून, माझी तुझ्या भावाशी ओळख करून दे असं म्हणाली होती. प्रीतीने तिला टाळलं होतं. तिने माझ्या दादूला सोनाली आवडते असं स्पष्ट सांगितलं होतं तिला. पण त्यावेळी तिला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स होता की त्याला मीच आवडणार. माझ्याशी एकदा भेटव तुझ्या दादाला, मग बघ तो पुन्हा सोनालीसारख्या डाऊन मार्केट मुलीकडे पुन्हा डुंकूनही पाहणार नाही. आणि प्रीती म्हणाली, ठीक आहे, तुझीच तशी इच्छा असेल तर मीही देते तुझा निरोप. आणि तिने अगदी रेगणारेग जशीच्या तशी दादूला सांगितली. आणि रमण चिडला, कारण ती सोनालीला डाऊन मार्केट म्हणाली म्हणून. अजून सोनालीचा होकार की नकार याचा पत्ताही नव्हता. आणि तो मात्र तेव्हापासूनच तिच्यासाठी खूप हळवा होत होता. इतक्या मुली म्हणत असूनही तो कोणाला भेटतच नव्हता. पण त्याला शर्मिष्ठाचा माज उतरवायचा होता, कारण हे तर रमणचं आवडतं काम होतं ना. मग त्याने तिला भेटायचं ठरवलं. ती त्याला इम्प्रेस करण्यासाठी बराच नट्टापट्टा करून आली होती. ती खूप बोल्ड होती वागायला आणि सुद्धा बोलायला. आणि ती त्याला डायरेक्ट म्हणाली, आय लव्ह यू रमण. आणि तोही डायरेक्ट म्हणाला, आय लव्ह यू सोनाली. आणि तिला मोठा धक्का बसला. ती त्याच्याकडे बघतच राहिली आणि काही दोष नसताना बिचाऱ्या सोनालीचा ती द्वेष करू लागली. तिच्यात काय आहे असं आवडण्यासारखं, ती म्हणाली. मग तुझ्यात तरी असं काय आहे आवडण्यासारखं, रमण म्हणाला. आणि तिचा चेहरा खरकन उतरला. हजारो रुपये घालून केलेला मेकअप असूनही चेहरा काळवंडला होता तिचा. अरे पण ती तुला पसंत नाही करत, मग मी तरी तुला कुठे पसंत करतो? मीही तुला पसंत करत नाही असा तो तिच्यावर डोळे रोखून धारदार आवाजात म्हणाला. आणि तिच्या घशाला कोरड पडली. इतक्यात
इतक्या मुलांना ती खेळवत होती अगदी सहज, पण हे पाणी काही वेगळंच होतं हे तिच्या लक्षात आलं. आसपास बरेच स्टुडंट्स होते, ते सगळेजण त्याचं बोलणं ऐकत होते आणि तरी ती सोनालीच्या रागापायी पुढे म्हणाली, ती किती चीप आहे, डाऊन मार्केट आहे. आणि त्याने हाताच्या मुठी आवळल्या आणि तो चिडून मनात म्हणाला, मुलगी आहे म्हणून नाही तर. आणि तो तिला शांततेत म्हणाला, डाऊन मार्केट आहे म्हणूनच चारित्र्य संपन्न आहे, ती तुझ्यासारखी चारित्र्यहीन नाही आणि म्हणूनच तू मला आवडत नाही आणि ती जास्त आवडते. तुला तुझं चारित्र्य पुन्हा मिळवता येत असेल तर बघ, मग मी तुला हो म्हणेन. त्यानं आता तिला आणखीन काही बोलायच्या लायकीचीच ठेवली नव्हती, कारण इतकी शाळा शिकून तिने एवढं तर नक्कीच शिकलं होतं की सगळं परत मिळवता येतं, अगदी पैसा, धन, विश्वाससुद्धा. पण एकदा गेलेलं चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. रमणरावांचं असंच होतं, एक घाव दोन तुकडे. उगाच सोनालीचे बाबा त्याला हिरा म्हणत नव्हते. एकदा जीव लावला की लावला, मग पुन्हा कितीही कोणीही येऊ दे, तो ढुंकूनही पाहत नव्हता. सोनाली खूप खास होती, कारण रमण तिच्यावर इतकं प्रेम करत होता. नाहीतर तीही इतर मुलींसारखीच होती, पण त्याच्या एकनिष्ठ प्रेमाने तिला सगळ्यात स्पेशल बनवलं होतं. शर्मिष्ठाचा खूप अपमान झाला होता आता. बघता बघता कॉलेजभर ही बातमी पसरणार होती. नव्हे, पसरली सुद्धा. ती रागात जायला निघाली आणि त्याने तिला हाक मारली आणि म्हणाला, आता आलीच आहेस तर एक निरोप दे की माझ्या सोनू राणीला. तिला म्हणावं, पटकन हो म्हण ना, किती वाट बघायला लावशील अजून. आणि ती माय फूट असं म्हणून निघून गेली. आई शपथ दादू, तू इतकं बोललास तिला? ती तर फक्त तुला तिचं प्रेम व्यक्त करत होती रे. पण तिनं तिचं प्रेम व्यक्त केलं म्हणून मी नाही चिडलो तिच्यावर. प्रेम करणं काही चूक नाही आणि प्रेम केलं म्हटल्यावर ते व्यक्त तर केलेच पाहिजे ना. मग काय कारण तू तिच्यावर इतकं चिडलास? ती पुस्तक उचल आणि जा क्लासमध्ये, नको तिथे डोकं लावू नकोस तू. तो असं म्हणाला आणि प्रीती पळतच क्लासमध्ये गेली आणि सोनालीला कुठून तरी तो सगळा प्रकार कळला. त्यानं असं खुलेआम आय लव्ह यू सोनाली म्हटल्यामुळे जिकडे तिकडे तोच विषय, सगळ्यांच्या नजरा तिच्याचकडे होत्या आणि ती रमणवर आणखीनच चिडली होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.